आमच्या पुरळ गावामध्ये दरवर्षी प्रमाणे ह्या बी वर्षी महादेवाची यात्रा खूप मोठ्या थाटामध्ये साजरी होत असते. आणि दरवर्षीच खेड्यापाड्याहून 22-23 गावांहून बाहेरचे जेवढे लोक आहेत तेवढे जत्रेसाठी येत असतात. कारण का आमचा इथला महादेव म्हणजे सगळ्याचा देवस्थान आहे चांगल्या प्रकारे. आणि दरवर्षी इथं आमची यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरते आणि कुस्त्या पण होतात. पण माहित नाही की या बारला गावामध्ये काय मीटिंग झाली, काय कमिटी झाली, बाबा यात्रा कसं करायचं, कुस्त्या कसं घ्यायचं, कुणाला काहीच कळू दिलं नाही. त्या गावामध्ये आता राजकारण चालू आहे की कुणाचे पाय खेचीकरण करणं हे माहित नाही. पण ह्या लोकांच्या वागण्यामुळे आज आमच्या गावाची खूप मोठी बदनामी झाली. आणि हे जे सगळे बाहेरून पैलवान आले कुस्त्या खेळायसाठी, हे सगळे लोक नाराज होऊन जात आहेत. तर आम्ही सगळे आमचे मित्रमंडळ आहेत, दीपक भाऊ, भीमा, रुपेश, संतोष, मोसीम, बबर, विकास, जेवढे काही आमच्या गावातले मित्रमंडळ आहेत त्यांच्यातर्फे आमच्यातर्फे जे काय आम्हाला घडेल ते आम्ही ह्याला एक मदत करत आहोत. ह्याला आम्ही आमच्या गावातून नाराज होत जात नाही. जरी बाबा आमच्यामुळे जर नाराजगी झाली असेल, तुमचं मन दुखत तर आम्ही माफी मागता. दुसऱ्या बारला असं काय होऊ देणार नाही. आम्ही काळजी घेता. तुम्ही बिंदास आमच्या गावामध्ये कुस्त्या खेळा, आम्ही तुम्हाला आश्वासन देता आणि तुम्हाला बिलकुल नाराज होऊ देणार नाही. आज फुलवा गावामध्ये महादेवाच्या यात्रेनिमित्त रंगी कुस्त्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि ह्या कुस्त्यांची लांब लांब पर्यंत जाहिरात गेली. आणि हे जाहिरात गेल्यानंतर ना आता परभणीवरनं, मालेगाववरनं भरपूर मोठमोठे पैलवान आलेत. मालेगाव केसरी असेल किंवा परभणीवाले असतील, पूर्णावाले असतील, ह्या इथून आता आपण अंतर जरी लावला तरी 150च्या वर किलोमीटर आहे. पण तिथून हे पैलवान इथं आलेत. आपल्या गावातली फर्स्ट प्राइज ह्यांना माहिती आहे की 5,000 आहे. पण 5,000 काय होत नसते. आणि कुठल्याही पैलवानाला आपण कुस्ती जिंकायला चाललोय किंवा पैशाची अपेक्षा काहीच नसते. फक्त त्याचं नाव आणि त्याची जी ओळख आहे ते निर्माण करण्यासाठी हे लांब लांबून येतात. आणि त्याच उद्देशानं हे पैलवान सगळे इथं आलेत, ह्या गावामध्ये आलेत आणि आपल्या शब्दाला मान दिले, आपल्या गावातल्या जाहिरातीला मान दिले आणि हे मान देऊन हे एवढे लांब लांबून आलेत. 5,000 आमचं काहीच होणार नाही. ह्यांना ह्याचं जर खाद्य बघितलं आपण तर आपल्या गाव समान हे एक एक पैलवान रोजचं 1 ते 1.5-2 हजार रुपयाचं खाते. हे काहीच ह्यांना घेणं देणं नाहीये की मला 5,000 भेटणार आहेत, 10,000 भेटणार आहेत किंवा 20,000 भेटणार आहेत. कुठलाही पैलवान पैशासाठी येत नसतो. फक्त त्यांना आपली ओळख निर्माण करून द्यायची असते आणि तेच ओळख निर्माण करण्यासाठी ते नवनवीन गावामध्ये जाऊन आपल्या कुस्तीच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करतात आणि जनतेसमोर साजरा करतात की बाबा त्यांना 1,000 भेटो 2,000 भेटो, पण हा पैलवान इथं जिंकला आणि ही ह्या गावचा होता आणि ह्याचं एवढं नाव आहे म्हणून हे पैलवान इथपर्यंत येतात. पण आपल्या फुलवळ गावामध्ये जे कमिटी होती, यात्रा कमिटी होती, ग्रामपंचायत होती किंवा आपल्या गावचे सरपंच असतील किंवा आपले मेंबर असतील, ह्या सगळ्यांनी ह्यांना न्याय दिला नाही. म्हणून आज हे इथून नाराज होऊन जाऊ लागले आपल्या फुलवळ गावामधून. पण तुम्हाला सांगतो हे इथून नाराज होऊन जात असताना आमच्यासारख्या नवनाथ भाऊ झालं, बबर भाऊ झालं, हे जे आपले नवतरुण मित्रमंडळ आहेत ह्यांना अजिबात योग्य वाटलं नाही. ह्यांना वाटलं की बाबा एवढ्या लांबून हे पैलवान आलेत, ऍटलिस्ट ह्यांचं येण्या जाण्याचं ह्यांचं काय असेल काय नाही, ह्यांना काहीतरी आपल्या माध्यमातून खुश करावं आणि इथून ह्यांना पाठवावं. ह्या उद्देशातून आपण आहे की नाही, आपण ह्यांना सगळं एकत्र बोलवलं आणि एकत्र बोलवून आपण ह्यांना सगळं कमिटी मेंढून आपल्या नवतरुण मित्र मंडळामध्ये जे आपल्याकडून होत असेल ते आपण मदत करतोय आता. पण इथून पुढं मी पैलवानाला, सगळ्या पैलवानाला आश्वासन देतो की ह्याच्यानंतर हे अशी फुलवळमध्ये यात्रेमध्ये जर कुस्तीला बोलवत असेल तर गैरवर्तणूक कधीच होणार नाही. आमच्या नवनाथ दादाचा हात असेल, बबरभाईचा असेल, विकासचा असेल, दीपक भाऊचा असेल किंवा आमच्या मित्रमंडळातला कुणाचा असेल, पण ह्याच्या पुढची जे बी भूमिका असेल ते आम्ही ठाम पद्धतीनं मांडू. आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्याकडे घेऊ आणि ते आम्ही पार पडू. आम्हाला माहितच नव्हतं की कुस्ती कोण नेमवली, कमिटी काय होती काय नाही. पण तुम्हाला इथून नाराज होऊन जाऊ देणार नाही. कारण फुलवळमध्ये जेव्हाही कुठलाही माणूस आला तिथं न्यायच मिळालाय आणि आम्ही नवनाथ दादाच्या मागे कधी आहो, नवनाथ दादाने न्यायच मिळवून दिलाय हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला हे खूप वाईट वाटलं की आज तुम्हाला एवढ्या लांबून बोलवले आणि तुमची एकही कुस्ती झाली नाहीये. माणसाला कुस्ती तुम्ही काय 5,000 रुपयासाठी तुम्ही आलात का? कोण आले का? तुम्हाला पैशाची किंमत आहे का? तुम्हाला तुमची ओळख निर्माण करायची, त्या ओळखीसाठी तुम्ही इथपर्यंत आलात. पण आम्हाला तुम्हाला नाराज पाठवायचं नाही. आम्ही करता
तुमच्यामध्ये आहे, तुम्ही हिंद केसरी आहो, मालेगाव केसरी आहो, जे बी काय असेल ते आपण सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला मी एक आश्वासन देतो, कमिटीचं माहित नाही, यात्रेचं माहित नाही, इथून पुढे एका वर्षानंतर आम्ही तुम्हाला आवर्जून नवनाथ दादाकडून पत्रिका पाठवू, आमच्या कुस्तीला या, आमच्या कुस्तीचं बक्षीस सोडून आम्ही आमच्या तर्फे 11,000 रुपयाचं प्राइज तुमच्या घरी ठेवू. हे आम्ही आम्हाला करू आणि आम्ही तुम्हाला जेवढा न्याय मिळाला, आमचे काय असेल चुकलं असेल माफ करा आणि आमचे हेच गोड शब्द म्हणून तुम्ही मानून सुखाने घरी जावा, एवढीच आमची इच्छा आहे. बस याच्या पुढे काय आता मी जास्त बोलत नाही. सगळ्याचे आभार मानतो. एवढा मान ठेवून तुम्ही पर्यंत आलात, असंच येत राहा. हे असं आता झालं म्हणून प्रत्येक वेळा होत नाही. आता आम्ही लक्ष देऊ, कुठं काय व्हायले काय नाही हे करू आम्ही. हा, त्याच्यानंतर मी थांबतो इथे. लास्ट 31,000, 21,000, हाँ 10,000, जैसा दिया, जैसा गाँव वैसा कुछ। नहीं आपकी आपने लास्ट तक कुश्ती कब जीती वाली और प्राइस क्या थी वो कुश्ती 31,000 अभी कल जीत के आया मैं, कौन से गांव से? ये नगर से। नगर हाँ दामन नगर हाँ, आपके गाँव के वास्ते आया था मैं इधर। आप यहाँ में तुम आपको कुश्ती खेलने को नहीं मिला नहीं मिला, नाम लिखाया सब किया, हमारी कुश्ती नहीं मिली। आम्ही कुस्ती खेळायला सगळे पैलवान आलते, पण गाववाले काही कमिटीनं नियोजन चांगला ठेवला नाही. नियोजन कसं आहे, चांगला ठेवावं लागते. जे पैलवान आहे त्याला ठेवावं लागते, त्याला माहित राहते कुस्ती कोणासोबत कोणाची होती काय नाही. सगळे दारू पिऊन कमिटी मध्ये सगळे धिंगाणा करू लागले. एक पैलवानची कुस्ती लागली नाही, सगळं डाव मोडून टाकले. हा, आम्ही वापस चालले. गावातले काही पोरं मदत करायला चिकटायला, ते काय ते सरपंच काय मदत केली नाही. सरपंच फोन बी उठाडे नहीं। हाँ, नवनाथ दादा वापर भाई, ये भाई मदद कर रहे पहलवानों की, भाई पहलवानों की मदद कर रहे। आज फुलवा गावामध्ये महादेवाच्या यात्रेनिमित्त दंगी कुस्त्याचा कार्यक्रम ठेवला होता आणि ह्या कुस्त्यांची लांब लांब पर्यंत जाहिरात गेली आणि हे जाहिरात गेल्यानंतर ना आता परभणीवरनं मालेगाववरनं भरपूर मोठमोठे पैलवान आलेत. हा, मालेगाव केसरी असेल किंवा परभणीवाले असतील, पूर्णावाले असतील, ह्या इथून आता आपण अंतर जरी लावला तरी 150च्या वर किलोमीटर आहे, पण तिथून हे पैलवान इथं आलेत. आपल्या गावातली फर्स्ट प्राइज ह्यांना माहिती आहे की 5,000 आहे, पण 5,000 काय होत नसते. आणि कुठल्याही पैलवानाला आपण कुस्ती जिंकायला चाललोय किंवा पैशाची अपेक्षा काहीच नसते. फक्त त्याचं नाव आणि त्याची जी ओळख आहे ती निर्माण करण्यासाठी हे लांब लांबून येतात आणि त्याच उद्देशानं हे पैलवान सगळे इथं आलेत, ह्या गावामध्ये आलेत आणि आपल्या शब्दाला मान दिले, आपल्या गावातल्या जाहिरातीला मान दिले आणि हे मान देऊन हे एवढे लांब लांबून आलेत. 5,000 यांचं काहीच होणार नाही. ह्यांना ह्याचं जर खाद्य बघितलं आपण तर आपल्या गाव समान हे एक पैलवान रोजचं 1 ते 1.5-2 हजार रुपयाचं खाते. हे काहीच यांना घेणं देणं नाहीये की मला 5,000 भेटणार आहेत, 10,000 भेटणार आहेत किंवा 20,000 भेटणार आहेत. कुठलाही पैलवान पैशासाठी येत नसतो, फक्त त्यांना आपली ओळख निर्माण करून द्यायची असते आणि तेच ओळख निर्माण करण्यासाठी ते नवनवीन गावामध्ये जाऊन आपल्या कुस्तीच्या माध्यमातून आपली ओळख निर्माण करतात आणि जनतेसमोर साजरा करतात की बाबा त्यांना 1,000 भेटो 2,000 भेटो, पण हा पैलवान इथं जिंकला आणि ही ह्या गावचा होता आणि ह्याचं एवढं नाव आहे म्हणून हे पैलवान इथपर्यंत येतात. पण आपल्या फुलवळ गावामध्ये जे कमिटी होती, यात्रा कमिटी होती,
ग्रामपंचायत होती किंवा आपल्या गावचे सरपंच असतील किंवा आपले मेंबर असतील, ह्या सगळ्यांनी ह्यांना न्याय दिला नाही, म्हणून आज हे इथून नाराज होऊन जाऊ लागले आपल्या फुलवळ गावामधून. पण तुम्हाला सांगतो, हे इथून नाराज होऊन जात असताना आमच्यासारख्या नवनाथ भाऊ झालं, बबर भाऊ झालं, हे जे आपले नवतरुण मित्रमंडळ आहेत, ह्यांना अजिबात योग्य वाटलं नाही. ह्यांना वाटलं की बाबा एवढ्या लांबून हे पैलवान आलेत, ऍटलिस्ट ह्यांचं येण्या जाण्याचं ह्यांचं काय असेल काय नाही, ह्यांना काहीतरी आपल्या माध्यमातून खुश करावं आणि इथून ह्यांना पाठवावं, ह्या उद्देशातून आपण आहे की नाही, आपण ह्यांना सगळं एकत्र बोलवलं आणि एकत्र बोलवून आपण ह्यांना सगळं कमिटी मेंढून आपल्या नवतरुण मित्र मंडळामध्ये जे आपल्याकडून होत असेल ते आपण मदत करतोय आता. पण इथून पुढं मी सगळ्या पैलवानाला आश्वासन देतो की ह्याच्यानंतर हे अशी फुलवळ मध्ये यात्रेमध्ये जर कुस्तीला बोलवत असेल तर गैरवर्तणूक कधीच होणार नाही. आमच्या नवनाथ दादाचा हात असेल, बबरभाईचा असेल, विकासचा असेल, दीपक भाऊचा असेल किंवा आमच्या मित्रमंडळातला कुणाचा असेल, पण ह्याच्या पुढची जे बी भूमिका असेल ते आम्ही ठाम पद्धतीनं मांडू, आम्ही आमच्या पद्धतीनं आमच्याकडे घेऊ आणि ते आम्ही पार पडू. आम्हाला माहितच नव्हतं की कुस्ती कोण नेमवली, कमिटी काय होती काय नाही, पण तुम्हाला इथून नाराज होऊन जाऊ देणार नाही, कारण फुलवळ मध्ये जेव्हाही कुठलाही माणूस आला तिथं न्यायच मिळालाय आणि आम्ही नवनाथ दादाच्या मागे कधी आहोत, नवनाथ दादाने न्यायच मिळवून दिलाय हे आम्हाला माहिती आहे. पण आम्हाला हे खूप वाईट वाटलं की आज तुम्हाला एवढ्या लांबून बोलवले आणि तुमची एकही कुस्ती झाली नाहीये. माणसाला कुस्ती तुम्ही काय 5,000 रुपयासाठी तुम्ही आलात का? कोण आले का? तुम्हाला पैशाची किंमत आहे का? तुम्हाला तुमची ओळख निर्माण करायची, त्या ओळखीसाठी तुम्ही इथपर्यंत आलात. पण आम्हाला तुम्हाला नाराज पाठवायचं नाही. आम्ही करता तुमच्यामध्ये आहे, तुम्ही हिंद केसरी आहो, मालेगाव केसरी आहो, जे बी काय असेल ते आपण सगळ्या गोष्टी आहेत. पण तुम्हाला मी एक आश्वासन देतो, कमिटीचं माहित नाही, यात्रेचं माहित नाही, इथून पुढं 1 वर्षानंतर आम्ही तुम्हाला आवर्जून नवनाथ दादाकडून पत्रिका पाठवू, आमच्या कुस्तीला या, आमच्या कुस्तीचं बक्षीस सोडून आम्ही आमच्यातर्फे 11,000 रुपयाचं प्राइज तुमच्यासाठी ठेवू. हे आम्ही आम्हाला करू आणि आम्ही तुम्हाला जेवढा न्याय मिळाला, आमचं काय असेल चुकलं असेल माफ करा आणि आमचे हेच गोड शब्द म्हणून तुम्ही मानून सुखाने घरी जावा, एवढीच आमची इच्छा आहे. बस याच्या पुढे काय आता मी जास्त बोलत नाही. सगळ्याचे आभार मानतो. एवढा मान ठेवून तुम्ही फुलवळ पर्यंत आलात, असंच येत राहा. हे असं आता झालं म्हणून प्रत्येक वेळा होत नाही. आता आम्ही लक्ष देऊ, कुठं काय व्हायलंय काय नाही हे करू आम्ही. त्याच्यानंतर मी थांबतो इथे.